शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल येथे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा हे दोन्ही सण अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले। भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि गुरुशिष्य नात्याचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दिंडी, कीर्तन, अभंग, सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी आणि गुरूंच्या प्रतिमेच्या पूजनानं झाले। यानंतर संस्थेचे अध्यक्ष विलास थुसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, खजिनदार अक्षर परसनीस तसेच विश्वस्त तथा सिनियर नाईट कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर हर्षला लिखिते, सदस्य विनायक प्रभू, प्रमोद पवार तसेच आनंद विश्व गुरुकुलच्या प्राचार्या डॉक्टर वैदेही कोळंबकर यांचं स्वागत करण्यात आलंय। विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत दिंडी काढत जय जय रामकृष्ण हरी आणि पांडुरंग विठ्ठल या नामघोषात परिसर दुमदुमून गेलाय। टाळ मृदुंगांच्या साथीनं सादर करण्यात आलेल्या कीर्तनात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या शिकवणीवर आधारित विचार प्रभावीपणे मांडण्यात आले। कीर्तनातून भक्ती, गुरूंचे महत्त्व, पालकांचा आदर, सत्य, प्रामाणिकपणा आणि सुसंस्कृत जीवनाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आलाय। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवर आधारित नृत्य, अभंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। प्राचार्या डॉक्टर वैदेही कोळंबकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचं आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व विशद केले। पालक हे मुलांचे पहिले गुरु असून शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य दिशा देतात, असं सांगत त्यांनी गुरुजनांचा, पालकांचा आणि ज्येष्ठांचा आदर करण्याचं आवाहन केलंय। या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, व्यवस्थापन सदस्य, शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। शिक्षक वृद्धांच्या सहकार्याने कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलंय। भक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। नमस्कार। आज आनंद विश्व गुरुकुलमध्ये आम्ही आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा हे दोन्ही सण साजरे केलेत। आषाढी एकादशी आपल्याला संयम, शिस्त आणि वारकऱ्यांचं सगळी संस्कृती आपल्याला शिकवते। तसंच गुरुपौर्णिमेला आपल्याला शिक्षकांना कसं वंदन करायचं, आपला पहिला गुरु हा आपला पेरेंट आहे आणि मग आपली टीचर हा आपला दुसरा गुरु असतो। मुलांना शिस्त, परत त्यांना छान मार्गदर्शन हे आपले गुरु आपल्याला करत असतात। आज आपण गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे दोन्ही एकत्र सेलिब्रेट करण्याचं कारण हेच की मुलांना आपण नवीन AI च्या जगात मुलांना आपण कीर्तनाचं आज आपलं आयोजन केलेलं आहे। मुलांना कीर्तन सोहळा साजरा केला इकडे आणि मुलांनी छान नृत्य केलं, दिंडी इकडे प्रेझेंट केली आणि असा आपण आनंद विश्व गुरुकुलमध्ये हा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला।